चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम गौरखेडा येथील पारधी बेड्यावर सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीच्या हातभट्टीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। ही कारवाई 31 मे 2026 रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळावरून मोहाचा सडवा भरलेले 200 लिटर क्षमतेचे 32 प्लास्टिक ड्रम आणि 200 लिटर क्षमतेचे 10 लोखंडी ड्रम शोधून काढले। एकूण 84,000 लिटर मोहाचा सडवा, अंदाजे किंमत 8,40,000 रुपये जागेवरच नष्ट करण्यात आला। दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे नवसागर, गुळ, लोखंडी पाईप, टोपली, कढई यासह इतर आरोग्यास अपायकारक द्रव्य असा एकूण 9,88,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे। या प्रकरणी भट्टी चालक गिरीश पवार वय 42 वर्ष, राहणार गौरखेडा आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 क, ड तसेच BNS कलम 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि SDPO अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय आकरे, पोलीस उपनिरीक्षक नितेश आझाडे, पोलीस उपनिरीक्षक रोहित कुदडे आणि चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहेत। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।